नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर पॅडी टॉक्स मराठी. मी तुमचा होस्ट आणि दोस्त पांडुरंग पाटील आपल्या मराठी चॅनेलवर स्वागत करतोय. तर आज आपण जे वोटिंग ट्रेंड्स चालू आहेत किंवा जे सदस्य आहेत बिग बॉसच्या मराठीच्या घरातले जे नॉमिनेट झालेले आहेत त्यांचे जे वोटिंग येत आहेत किंवा त्यांना जे मतं पडतायत ती कशा प्रमाणात पडतायत, कोण बॉटमला आहे, कोण टॉपला आहे, कुणाची शक्यता जास्त आहे बाहेर जाण्याची, कोण इथं मतांच्या आधारे किंवा वोटिंगच्या आधारे वाचू शकतं आणि कुणाचा गेम कसा आहे आणि कुणाला कशा प्रकारे मतं पडतायत ते आपण आज बघूया. तर जे नॉमिनेट सदस्य आहेत त्यामध्ये अरबाज, निक्की, वर्षाताई, जान्हवी आणि सूरज हे मागच्या टास्कमध्ये हारल्यामुळे हे सरळ ही पूर्ण टीम होती. तर ही पूर्ण टीम नॉमिनेट झालेले या आठवड्यासाठी आणि तेव्हापासूनच वोटिंग जे आहेत त्या खुल्या झाल्या आणि लोकांनी भरभरून वोटिंगला प्रतिसाद दिलेला आहे. त्यामध्ये आता बॉटमला आहे अरबाज, म्हणजे लोकांच्या मतानुसार त्यांच्या वोटिंगनुसार जे आहे अरबाज सगळ्यात खाली आहे बॉटमला. पोरग्याने कसा गेम खेळलाय हे सगळ्यांना माहीत आहे, कशा लोकांच्या भावना दुखावल्यात, कशा तो भावनांशी खेळलाय घरातल्या सगळ्यांच्या. त्यामुळे लोकांनी बऱ्यापैकी त्याला मागे खेचलेला आहे. भलेही तो स्ट्रॉंग आहे, गेममध्ये छान खेळतो, घरातल्या सर्वांपेक्षा तो स्ट्रॉंग आहे, पण त्याच्या एकंदरीत जे वागणं जे आहे मागच्या आठवड्यात त्याच्याकडून घडलं आणि जशा प्रकारे तो निक्कीपासून वेगळा होऊन तिच्याशी परत जोडला गेला ते लोकांना पटलेलं नाही. लोकांच्या मनाचा तिथेच जो आहे त्याने चक्काचूर केला भावनांचा, त्यामुळे त्याला अशा प्रकारचे वोट पडतायत. आणि त्याच्यामुळे जे मागच्या वेळी वैभव सुद्धा बाहेर पडला. वैभवने त्याच्यासाठी जे स्वतःचं नॉमिनेट केलं त्याला मागच्या वेळी वैभवने, आणि ते होऊन सुद्धा तो त्याच्याबद्दल बोलताना व्यवस्थित बोलला नाही, चांगलं बोलला नाही. त्यामुळेच की काय त्याची जे वोटिंग आहे ते कमी पडलेलं आहे. आता त्याच्या बरोबर वरच्या म्हणजे बॉटम 2 मध्ये आपल्या वर्षाताई आहेत. आता वर्षाताईंचं बोलायला गेलं तर त्यांचा गेम दिसून येत नाही आहे. भले म्हणजे ते आता त्यांचं वय झालंय किंवा त्या सिनियर आहेत, तरी पण तुमचा जो घरातला गेम आहे, तुमचं जे मतं आहेत ती ठामपणे मांडणं तितकंच गरजेचं असतं. मागच्या वेळी त्यांनी सूरजला नॉमिनेट केलं होतं, त्यामुळे सुद्धा लोकांचा राग होता त्यांच्यावर की सूरज इतका गेम चांगलं खेळतोय, घरात सुद्धा वावर त्याचा चांगला असून सुद्धा तुम्ही त्याला फक्त एका कारणासाठी नॉमिनेट करता. त्यामुळे आणि त्यांचा गेम सुद्धा दिसून येत नाही लोकांना. बोलताना सुद्धा मतं माणसांना सुद्धा जे मेन पॉईंट आहेत तो सोडून इतर सर्व बडबडत बसतात त्यामुळे त्यांचं वोटिंग जे आहे ते कमी आलेलं आहे. आता त्यांच्या बरोबर बॉटम 3 म्हणू किंवा 3 नंबरला जे आहे ती निक्की तांबोळी. एवढं वागून सुद्धा, एवढं वाईट बोलून सुद्धा, अपमान करून सुद्धा इतरांचा किंवा आर्याच्या बाबतीत जे तिचं प्रकरण घडलं असून सुद्धा तिला वोटिंग होते, कारण घरामध्ये आणि गेममध्ये असलेलं तिचं इन्व्हॉल्वेशन असेल किंवा गेममध्ये जी त्या प्रकारे खेळते किंवा डोकं लावते, तिला स्ट्रॅटेजीज माहीत आहेत, गेमची जाण आहे. त्यामुळेच की काय तिचे फॅन्स जे आहेत ते तिला भरभरून वोट करतायत. त्यामुळेच ती बॉटम 3 मध्ये आहे, म्हणजे 3 नंबरला आहे. आता जान्हवीचा राहता राहिला विषय, तर जान्हवी पहिल्यांदाच नॉमिनेट झाले, पण तिला सुद्धा वोटिंग बऱ्यापैकी एकदम चांगलं होतंय, कारण तिचा जो गेममध्ये इन्व्हॉल्वेशन आहे, तिचं जे कमबॅक आहे, म्हणजे पहिला ती वागत होती तसं ज्यावेळी ती पॅडीदादांना बोलली आणि ज्यावेळी भाऊच्या धक्क्यावर तिला शिक्षा सुनावण्यात आली, त्याच्यानंतर जे तिचं कमबॅक झाले ते खूप चांगलं झालंय. खूप चांगलं वागते ती, गेम सुद्धा खूप चांगले खेळते, तिच्यात खूप म्हणजे ताकद आहे. परत तिच्यात जी खेळण्याची जिद्द आहे तीच की काय बघून लोकांनी तिला वोटिंग केलेलं आहे. आणि ती काल रडत होती एपिसोडमध्ये की सगळे स्ट्रॉंग प्लेयर आहेत आणि मी बहुतेक या आठवड्यात मीच घराबाहेर जाईन. तर ते जे आहे लोकांना ते कुठंतरी लागलेलं आहे, कारण तिचं घरात असणं फार गरजेचं आहे, कारण ती ज्या पद्धतीने खेळते आणि ज्या पद्धतीने तिचा खेळ चालू आहे तो खूपच चांगला आहे. त्यामुळे लोकांनी तिला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आणि वोटिंग सुद्धा त्या प्रमाणात झालेलं आहे. आता आलाय टॉपचा किंग गुलीगत सूरज भाऊ. त्यांना जे वोटिंग होते ना, त्याला जे वोटिंग होते पूर्ण महाराष्ट्रातून, ते ह्या सगळ्यांपेक्षा तो भारी दिसतोय, भारी चढतोय. कारण इतरांपेक्षा जवळजवळ त्याला 60 ते 65% वोटिंग जे आहे ते फक्त त्याच्या बाजूने होते. म्हणजे त्याचा जो डायलॉग आहे गुलीगत, त्या पद्धतीने त्याला वोटिंग होते. गुलीगत एकदम झापूक वोटिंग होते पूर्ण महाराष्ट्रभर त्याला. आणि मेकर्स किंवा बिग बॉस असेल
त्यांना सुद्धा आश्चर्य वाटत असेल की हा मत द्यायला एवढं कमजोर पडतोय. गेममध्ये सुद्धा त्याचं जे इन्व्हॉल्वेशन आहे ते अरबाज सोडलं तर इतरांच्या बाबतीत तो स्ट्रॉंग दिसतोय, पण अरबाजच्या बाबतीत तो वीक पडतोय. आता कालच्या टास्कमध्ये तुझा सुद्धा तो संग्रामदादा समोर वीक पडला, कारण संग्रामदादा ऑब्व्हियसली ताकद जास्त आहे, अनुभव जास्त आहे आणि त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं तो ऍक्टिव्ह आहे. त्यामुळेच काल सूरज कमी पडला. पण त्याच्या पद्धतीने ज्या पद्धतीने त्याने संग्रामदादाला टशन दिलं किंवा ते एक टक्कर दिली, ती सुद्धा लोकांना फार आवडली. आणि त्यात एकंदरीत त्याचा स्वभाव, तो ज्या परिस्थितीतनं आलाय, ज्या परिस्थितीतनं तिथपर्यंत पोहोचलाय, त्यामुळे लोकांची आपुलकी आहे त्याच्याबद्दल फारच वाढते. आणि त्याचं राहणीमान किंवा त्याचं जे बोलणं वागणं आहे ते एकदम त्याचं ग्राउंड लेवलचं आहे. इतक्या दिवस राहून सुद्धा त्या लोकांच्यात तो त्यांच्याप्रमाणे किंवा त्यांच्यासारखा झालेला नाही आहे. तो त्याच्या पद्धतीनंच बोलतो, त्याच्या पद्धतीनंच वागतो आणि त्याची जी वागण्याची पद्धत आहे तीच लोकांना आवडते, बोलण्याची पद्धत. त्यामुळे तो कायमच टॉप राहणार अशी एक इच्छा आहे किंवा महाराष्ट्रातल्या सर्वांची इच्छा आहे की तो टॉपला राहावं. त्यामुळे त्याला वोटिंग होत आहे. तर हे अशा प्रकारचे या आठवड्यात वोटिंग आहे. जर असंच चालू राहिलं तर मे बी अरबाज बाहेर जाईल. पण जर वर्षाताईने अरबाज यांच्या मतामध्ये फार तफावत नाही आहे. जर मेकर्सने किंवा बिग बॉसने इंटरफेअर केलं तर मे बी अरबाज घरामध्ये राहील आणि वर्षाताई घरातून बाहेर जातील. तर मला 100% असं वाटतं की वर्षाताईच यावेळी इव्हिक्टेड होतील, कारण त्यांचा गेममध्ये असणारा इन्व्हॉल्वेशन हे फारसं इतकं नाही आहे. परत त्या गेममध्ये तर वीक पडतायच आहे, पण ज्यावेळी मतं मांडण्याची सुद्धा वेळ येते त्यावेळी सुद्धा त्या वीक पडतात. त्यांना समजत नाही मतं कोणाला कशी द्यायची, कोणाबद्दल कितपत आपण मतं मांडायची. कारण पॅडी दादांना सुद्धा मागच्या वेळी ते बोलल्या की तू मला टोमणं मारतोस, तू आता फार सिनियर झालायस का, किंवा तुला जास्त कळायला लागलंय का, अशा पद्धतीनं. म्हणजे एक समजून घेण्याची वृत्ती सुद्धा त्यांच्यामध्ये दिसून येत नाही. राहता राहिला विषय कोथिंबिरीचा ते जे मॅटर झालं त्यामध्ये सुद्धा त्या जरा सुद्धा माघार घ्यायला तयार नव्हत्या. ऋतेश दादांनी सुद्धा त्यांना सुनावलं. तर अशा काही गोष्टी आहेत जे त्यांच्या विरोधात जाणार आहेत आणि त्यांना त्या महाग पडणार आहेत. तर बघू काय होतंय. शनिवारपर्यंत वोटिंग खुल्या आहेत, अजून सुद्धा वोटिंग भरपूर होणार आहे. त्यामुळेच मी म्हणतोय की अरबाज नाही तर वर्षाताई, आणि मला वाटते की वर्षाताई 100% यावेळी इव्हिक्टेड होतील. बघू काय होते, माझं प्रेडिक्शन काय ठरतंय. आणि अशाच नवीन अपडेट, अशाच मनोरंजन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या या मराठी भावाला, मराठी चॅनेलला भरभरून प्रतिसाद द्या. आतापर्यंत तुम्ही खूप प्रतिसाद दिलाय, त्यामुळेच माझं चॅनल जे आहे तेवढ्या लवकर 1,500 सबस्क्रायबर्स क्रॉस करते. सो तुम्हाला भरपूर सारे माझ्याकडून माझे आभार मनापासून. आणि असंच प्रेम देत राहा. भरपूर प्रमाणात जे व्हिडिओ आहेत, जे भरपूर कंटेंट मी टाकलेला आहे तो शेअर करा. आणि हो, व्हिडिओला, चॅनलला लाईक करा. आणि तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील, तुम्हाला जे काही वाटत असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंद करा. एवढंच आणि धन्यवाद. जय महाराष्ट्र.